श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण श्रावण महिना सुरू होताच ग्रहांच्या हालचालीमध्ये काही बदल होत असून ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा प्रभाव कुंभ राशीच्या जातकांवर वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतो. 13 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी, काही आव्हाने आणि काही सकारात्मक बदल अनुभवास येऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 महत्त्वाच्या घटनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. इथे सांगितलेला संकेत सर्वांनाच तंतोतंत लागू होतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला सुरू करूयात. घटना क्रमांक 1. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. मित्रांनो, 13 ऑगस्ट नंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांच्या जीवनात सर्वप्रथम जाणवणारा बदल म्हणजे रखडलेली कामे पुन्हा गती घेण्याची शक्यता. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी सतत प्रयत्न करत असाल, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा निर्माण होत असेल. ज्योतिषीय संकेतानुसार या काळात अशा कामांमध्ये हळूहळू प्रगती दिसू शकते. सरकारी कागदपत्रे, बँकेची प्रकरणे, कर्ज, मालमत्तेशी संबंधित कामे किंवा इतर प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकू शकतात. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मुलाखतीची संधी किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विश्वास मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा प्रलंबित व्यवहार पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांनी मात्र प्रत्येक अट नीट तपासूनच निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, अपूर्ण राहिलेले विषय पूर्ण करणे आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला वेग देणे यासाठी हा अनुकूल काळ असू शकतो. तथापि या संधीचा लाभ घेण्यासाठी केवळ ग्रहांवर अवलंबून न राहता स्वतःचे प्रयत्नही सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जर तुम्ही संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला तर 13 ऑगस्ट नंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या अनेक रखडलेल्या कामांना नवी दिशा देऊ शकतो आणि आत्मविश्वासातही वाढ होऊ शकते. घटना क्रमांक 2. आर्थिक स्थितीत सुधारणा आणि धनप्राप्तीच्या नव्या संधी. मित्रांनो, कुंभ राशीसाठी दुसरी महत्त्वाची घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. 13 ऑगस्ट नंतर पैशांच्या बाबतीत काही सकारात्मक घडामोडी अनुभवास येऊ शकतात. बराच काळ आर्थिक ताण, वाढते खर्च किंवा अडकलेले व्यवहार यामुळे तुम्ही चिंतित असाल तर आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. ज्योतिषीय संकेतानुसार काही जातकांना अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होणे अशा संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त भत्ता, प्रोत्साहनपर लाभ किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर्स किंवा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तथापि उत्पन्न वाढण्याबरोबरच खर्चही वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक खरेदी, भावनेच्या भरात केलेली गुंतवणूक किंवा कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैसे देणे टाळा. प्रत्येक आर्थिक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. या काळात बचत करण्यावर भर दिल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. नियमित आर्थिक नियोजन, कर्जाची वेळेवर परतफेड आणि खर्चावर नियंत्रण यामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. लक्षात ठेवा, ज्योतिष संधीचे संकेत देते, परंतु त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी योग्य नियोजन, मेहनत आणि शहाणपणाचे निर्णय हेच खरे महत्त्वाचे ठरतात. घटना क्रमांक 3. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांसाठी तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता. 13 ऑगस्ट नंतर तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. बराच काळ तुम्ही शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करत असाल तर आता त्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदारी देऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची, बढती मिळण्याची किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन कंपनीत चांगल्या संधी मिळू शकतात किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्याचे योगही दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, मोठ्या ऑर्डर्स मिळणे, व्यवसायाचा विस्तार करणे किंवा नवीन भागीदारीची संधी निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही नवीन करार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा
आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. सातत्याने अभ्यास करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढू शकते. नवीन कौशल्य शिकणे, संगणक प्रशिक्षण, भाषा किंवा तांत्रिक ज्ञान वाढवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. राग, अहंकार किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा हेच या काळात तुमच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरू शकतात. लक्षात ठेवा, ग्रह अनुकूल संधी निर्माण करू शकतात, पण त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी तुमची मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच सर्वात महत्त्वाचे असतात. घटना क्रमांक 4. कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. मित्रांनो, 13 ऑगस्टनंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. गेल्या काही काळात घरामध्ये मतभेद, गैरसमज किंवा एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण झाला असेल तर आता संवादातून तो कमी करण्याची संधी मिळू शकते. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढू शकते. एखादे शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा किंवा इतर आनंदाचा प्रसंग कुटुंबाला एकत्र आणू शकतो. काही कुटुंबामध्ये नवीन वाहन, घरातील आवश्यक वस्तू किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय पुढे जाऊ शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नात्यात अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालण्याऐवजी शांतपणे चर्चा केल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. अविवाहितांसाठी विवाहाबाबत चर्चा सुरू होण्याची किंवा योग्य ओळखी होण्याची शक्यता आहे. आई वडील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांचा सल्ला आणि अनुभव अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडू शकतो. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने घरातील वातावरण अधिक आनंदी राहू शकते. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरील व्यक्तींच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून घरातील नातेसंबंध बिघडू देऊ नका. संयम, आदर आणि प्रेमाने घेतलेला निर्णय कुटुंबाला अधिक एकत्र ठेवतील. जर तुम्ही कुटुंबासाठी वेळ दिला, संवाद वाढवला आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केला तर 13 ऑगस्टनंतरचा हा काळ तुमच्या घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतो. घटना क्रमांक 5. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात नवे वळण. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांसाठी 5वी महत्त्वाची घटना प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित असू शकते. 13 ऑगस्टनंतर नातेसंबंधामध्ये काही सकारात्मक बदल अनुभवास येऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन ओळख होण्याची किंवा विवाहासाठी चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. काही कुटुंबामध्ये विवाहाची बोलणी पुढे सरकू शकतात. मात्र कोणताही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी जोडीदारावर विश्वास ठेवणे आणि खुल्या मनाने संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टीवरून निर्माण होणारे गैरसमज वेळेत दूर केल्यास नाते अधिक दृढ होऊ शकते. राग किंवा संशय यांना नात्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ एकमेकांना अधिक वेळ देण्याचा असू शकतो. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढल्यास नात्यातील आपुलकी वाढू शकते. जोडीदाराच्या मतांचा आदर करा आणि महत्त्वाचे निर्णय परस्पर संमतीने घ्या. या काळात काहींना दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची संधी मिळू शकते किंवा जुन्या नात्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. मात्र कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा, संयम आणि परस्पर आदर हेच सर्वात मोठे बळ असते. लक्षात ठेवा, ज्योतिष काही शक्यतांचे संकेत देते, पण कोणतेही नाते टिकवण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि सततचा संवाद. हे गुण जपले तर 13 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अधिक आनंददायी ठरू शकतो. घटना क्रमांक 6. आरोग्य, मानसिक शांतता आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल. मित्रांनो, कुंभ राशीसाठी 6वी महत्त्वाची घटना आरोग्याशी संबंधित असू शकते. 13 ऑगस्टनंतर कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय बदलण्याची गरज भासू शकते. ज्योतिषीय संकेतानुसार हा काळ शरीर आणि मन या दोन्हींची अधिक काळजी घेण्याचा आठवण करून देणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचा ताण आणि झोप किंवा अनियमित दिनचर्या यामुळे थकवा जाणवत असेल तर आता जीवनशैलीत छोटे छोटे बदल करण्याची वेळ आली आहे. वेळेवर झोपणे, संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम किंवा चालणे यामुळे ऊर्जा आणि उत्साह टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा काही वेळ शांतपणे स्वतःसाठी काढणे फायदेशीर ठरू शकते. काम आणि वैयक्तिक जीवन
यामध्ये योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जबाबदारी एकट्याने उचलण्यापेक्षा गरज वासल्यास कुटुंबीय किंवा सहकार्याची मदत घ्या. ज्यांना आधीपासून काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्यांनी औषधे नियमित घ्यावीत आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केवळ राशी भविष्य किंवा ज्योतिषीय संकेतावर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. या काळात सकारात्मक विचार, नियमित दिनचर्या आणि मनशांतीवर भर दिल्यास तुमच्या कामातही एकाग्रता वाढू शकते. निरोगी शरीर आणि शांत मन हेच प्रत्येक यशस्वी प्रवासाचे खरे बळ असते. म्हणूनच 13 ऑगस्ट नंतर संधीचा लाभ घेत असतानाच स्वतःच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्या. कारण चांगले आरोग्य असेल तरच जीवनातील प्रत्येक संधीचा आनंद मनापासून घेता येईल. घटना क्रमांक 7, नशिबाची साथ, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन सुरुवातीचे संकेत. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या आणि 7व्या घटनेकडे येत आहोत. 13 ऑगस्ट नंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. काही अडथळे कमी होत असल्याची जाणीव होऊ शकते आणि नवीन संधीकडे आत्मविश्वासाने पाहण्याची प्रेरणाही मिळू शकते. ज्योतिषीय संकेतानुसार या काळात काहींना प्रवासाची संधी, नवीन कामाची सुरुवात, व्यवसायाचा विस्तार किंवा दीर्घकाळापासून मनात असलेल्या एखाद्या ध्येयासाठी पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळू शकते. मात्र प्रत्येक निर्णय शांतपणे, उपलब्ध माहितीचा विचार करून आणि योग्य नियोजनासह घ्या. या काळात आध्यात्मिकतेकडे ओढा वाढू शकतो. भगवान शंकराची उपासना, ओम नमः शिवाय मंत्रजाप, श्री स्वामी समर्थ नामस्मरण, ध्यान किंवा सत्संग यामुळे मन अधिक शांत आणि स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. मानसिक स्पष्टता वाढल्याने योग्य निर्णय घेणेही सोपे वाटू शकते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत कृतज्ञतेने करा. इतरांना मदत करणे, गरजूंना दान करणे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे आणि चांगले कर्म करत राहणे यामुळे मनात सकारात्मकता टिकून राहते. लक्षात ठेवा, ग्रह अनुकूल संकेत देऊ शकतात, पण यश, आनंद आणि समाधान हे तुमच्या प्रयत्नावर, शिस्तीवर आणि योग्य निर्णयावरही अवलंबून असते. आत्मविश्वास, संयम आणि सातत्य या गुणासह पुढे वाटचाल केली तर 13 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी अनेक अर्थपूर्ण संधी घेऊन येऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. महादेवांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ हीच मनपूर्वक प्रार्थना. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ.